श्री गुरुचरित्र अध्याय 39. श्री गणेशाय नमः. सिद्धमणी नामदार का पुढे अपूर्व वर्तले एक. 60 वर्षे वांझेसी एका पुत्र झाला परियेसा. आपस्तंभ शाखेसी ब्राह्मणेक परियेसी. शौनक गोत्र प्रवरेसी नामतया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी. वेदशास्त्रे आचरणी आपण करी परियेसा. वर्षे 60 झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी. वांझ म्हणून ख्यातेसी होती तया गाणगापुरी. पतिसेवा निरंतर करी भक्ती पुरस्सर. नित्यनेम असे थोर गुरुदर्शना येत असे. निरांजन प्रति दिवशी आणून करी श्रीगुरुसी. येणे परी बहुत दिवशी वर्तले होती परियेसा. ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्रीगुरुमुनी. पृच्छा करती हासोनी तया द्विज श्रियेसी. श्रीगुरु म्हणते तियेसी काय अभिष्ट असे मानसी. आणि तेसी प्रतिदिवशी निरांजन परोपरी. तुझ्या मणीची वासना सांगे त्वरित विस्तारून. सिद्धी पावत विल नारायण गौरी रमण गुरुप्रसादे. 19 गुरुचे वचन करी साष्टांग नमन. विनवीत असे कर जोडून निपुत्रिका मी लोकनिंद. आता पुरे जन्म मज 60 वर्षे झाली सहज. आम्हा आता वर दिजे पुढे उत्तम जन्म होय. पुत्रवंती व्हावे आपण अंतकरण होय पूर्ण. ऐसा वर देणे म्हणून विनवीत असे तैवेळी. 19 वचन श्रीगुरु म्हणते हसून. पुढील जन्म जाणे कवन तू ते स्मरण कैचे सांग. नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी. करता झालो संतोषी कन्यापुत्र होतील तुझ. इह जन्मी तू ते जाण कन्यापुत्र सुलक्षण. होतील निश्चय म्हणून श्रीगुरु म्हणती तियेसी. श्रीगुरु वचन ऐकून पालवी गाठ बांधोनी. विनवीत असे कर जोडून एका स्वामी कृपा सिंधू. 60 वर्षे जन्मासी झाली स्वामी परियेसी. होत नाही विटाळसी माते कैचे पुत्र होती. अश्वत्थ सेवा बहुकाळ करता झाला जन्म गेला. विश्वास म्या बहु केला होतील पुत्र म्हणून. पुत्र न होती इह जन्मी पुढे होतील ऐसे कामी. सेवा करतसे स्वामी अश्वत्थाची परियेसा. आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्म पुत्र देशी. अन्यथा नोहे बोलासी तुमच्या स्वामी नरहरी. स्वामीने दिला मातेवर माझे मनी हा निर्धार. हास्य न करी स्वामी गुरुवर शकुन गाठी बांधिली म्या. अश्वत्थ सेवा बहुदिवस करता झाले मज प्रयास. काय देईल आम्हास अश्वत्थ सेविते मूर्खपणे. 19 वचन श्रीगुरु म्हणते हसून. अश्वत्थ सेवा महापुण्य वृथा नव्हे परियेसा. आता आमचे वाक्य करी नित्य जावे संगमातिरी. अमर जवा हे निरंतरी भीमरती समागमेत. तेथे अश्वत्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठान. सेवा करी ओ एक मने आम्हांसहित अश्वत्थाची. 19 श्रीगुरुचे वचना विनवीत असे ते अंगना. अश्वत्थ वृक्षाचे महिमाना स्वामी माते नृपावे. श्रीगुरु म्हणते तियेसी अश्वत्थ वृक्षाची निंदा करीसी. महिमा असे अपार त्यासी समस्त देव तेथे वसी. अश्वत्थाचे महिमान ब्रह्मांड पुराणी निरूपण. नारद मुनी ते विस्तारून ब्रह्मदेव सांगितले. ब्रह्मा सांगे नारदासी अश्वत्थ मुडी आपण वासी. मध्ये वास ऋषिकेशी अग्निरुद्र वसे जाना. शाखा पल्लवी अधिष्ठानी आणि दक्षिण शाखे शूलपाणी. पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे वसत असे. इंद्रादिदेव परियेसी वस्ती पूर्व शाखेसी. आदित्य देव अहर्निशी समस्त शाखेसी वस्ती जाना. गोब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञ परियेसी. समस्त मुळांकुरेसी अस्ति देखा निरंतर. नारद म्हणे मुनिवरा त्या व्रता चिया विस्तारा. सांगे नेका तत्परा विधान असे ब्रह्मवचनी. आषाढ पौष चैत्र मासी अस्तंगत गुरुशुक्रेशी. चंद्रबळ नसते दिवशी करू नये प्रारंभ. या व्यतिरिक्त आणिक मासी बर्वे पाहुणी या दिवशी. प्रारंभ करा उपवासी सुचिरभूत होऊनी. भानुभौमवारेसी आतुडी नये अश्वत्थासी. भृगुवारी संक्रांती दिवशी स्पर्शू नये परियेसा. संधिरात्री रिक्ता तिथी पर्वणीसी व्यतिपाती. दुर्दिनादी वैद्रुती अपराह्न समयी स्पर्शू नये. चैल स्नान करूने निर्मळ वस्त्रे नेसुनी. गंगा यमुना कलश दोन्ही आणून ठेवणे पारावरी. पूजा करावी कलशासी पुन्हा हवाचन कर्मेसी. संकल्पावे विधीसी काम्यार्थ आपुले उच्चारावे. मग कलश घेऊनी 7 वेळा उदक आणुने. स्नपन करावे जाणुनी अश्वत्थ वृक्षासी अवधारा. पुनरपि करुण्या स्नान मग करावे वृक्षपूजन. पुरुष सूक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे.
त्रैमूर्तीचे असे स्थान शिवशक्तीविने नाही जाण. समस्ताने आवाहनोन षोडशोपचारे पूजावे. वज्र अथवा सुतेसी वेष्टावे तया वृक्षासी. पुनरपि संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्यात. चाले जैसे श्रीगर्भिणी की उदंक कुंभ घेऊनी. तैशा मंद मंद गतीने प्रदक्षिणा कराव्या. पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद. प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा. जन्म मृत्यू जरा व्याधी संसार भय नाश होती. ग्रहदोष बाधू नये शक्ती सहस्त्र प्रदक्षिणा कराव्या. पुत्रकाम्य असे जासी त्याते फल होय भरवसी. मनवाक्काय कर्मेसी एकोभावे करावे. शनिवारी वृक्ष धरुणी जपावे मृत्युंजय मंत्राणी. काळ मृत्यू जिंकोणी राती नर अवधारा. त्यासी अपऋतून बांधती पूर्णायुषी होती निश्चिती. शनिग्रह न पीडती पार्थावे अश्वत्थासी. अश्वत्थ तडी बैसोन एकदा मंत्र जपताक्षण. फळे होतील अनेक गुण वेदपठन केलियाची. नर एखादा अश्वत्थासी स्थापन करी भक्तीसी. आपले पितृ 42 सर्गी स्थापी परियेसा. श्री गुरुमंती वांज सतीसी अश्वत्थ महिमा आहेसी. भावभक्ती असे जासी त्याते होय फलश्रुती. आचार्य करियो येणे बरी संशयांत करणी न धरी. वृक्ष असे भीमातिरी जेथे अमरजा संगम. तेचे आमुचे असे स्थान सेवा करियो एको मने. होईल तुझी मनकामना कन्यापुत्र तुझ होतील. श्री गुरु निरोपे येणे परी तैसी सेवा करीत नारी. येणे परी 3 रात्री आराधिले परियेसा. श्री गुरु सहित अश्वत्थासी पूजा करीते तिसरे दिवशी. स्वप्न झाले ती येसी सांगे नाही का एकचित्ते. स्वप्नामध्ये विप्र एक येऊनी देतो तिसी बाक. काम्य झाले तुझे एक सांगे नेक करी मने. जाऊनी गाणगापुरात तेथे असे श्री गुरुनाथ. प्रदक्षिणा करी हो 7 नमन करी तू भक्तीसी. जे काय देतील तुझसी भक्षण करी हो वेगेसी. निर्धार करुणी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र. ऐसे देखोनी सुषुप्तीत सवेची झाली ते जागृत. कल्पवृक्ष असे अश्वत्थ कल्पिले फळ त्वरित होय. सेवा करुणी 4थ्या दिवशी आली आपण मठासी. प्रदक्षिणा करुणी हशी नमन केले दैवेळी. हासोनी श्री गुरुमुनी फळे देती तिसी दोन्ही. भक्षण करी होत संतोषोनी काम्य झाले आता तुझे. भोजन करी होतो आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य. कन्यापुत्र दोघे तू ते दिले आजी परियेसा. व्रत संपूर्ण करुणी केले दान ते भामिनी. त्याची दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी. मौन दिवस 3 वरी हविष्यान्न भोजन करी. श्वेतवस्त्र नेसोनी नारी कवनाकडे न पाहायची. येणे परी तिन्ही निशी क्रमिला नारीने परियेसी. सुस्नात होऊनी 4थ्या दिवशी आली श्री गुरुची दर्शना. पती संवेत येऊनी पूजा करीती एकाग्रमणी. श्री गुरु म्हणती संतोषोनी पुत्रवंती व्हावे तुम्ही. ऐसे नमुनी श्री गुरुसी आली आपल्या मंदिरासी. ऋतू दिलेला 5व्या दिवशी म्हणून कन्या परियेसा. येणे परी ते नारी झाली एका गरोदरी. ग्रामसकळ विस्मय करी काय नवल म्हणतसे. ऐसे 9 मास क्रमोनी प्रस्तुत झाली शुभदिनी. समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती जातकाते. 10 दिवस क्रमोनी सुस्नात झाली ते भामिनी. कडिये बाळक घेऊनी आली श्री गुरु दर्शनासी. बाळक आणूनी भक्तीसी ठेविले श्री गुरुचरणापाशी. नमन करी साष्टांगीसी एकभावे करुणिया. आश्वासोनी श्री गुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवंती. बहुत करी संतोषविती प्रेमभावे करुणिया. उठोनी विनविती श्री गुरुसी पुत्र नाही आमचे कुशी. सरस्वती आली घरासी बोला आपुला सांभाळावा. 29 वचन श्री गुरु म्हणते हसन. न करी मणी अनुमान तू ते पुत्र होईल. म्हणून ती कुमारासी कडिये घेती प्रीतीसी. सांगता ती समस्तासी तही कन्येची लक्षण. पुत्र होतील बहुतहीसी होईल आपण शतायुषी. पुत्राचे पौत्र नयनेसी पाहिला आपण अहेवपणे. होईल ऐसे ज्ञानीपती त्याते 4 वेद येती. अष्टैश्वर्य नांदती प्रख्यात होणी भूमंडळी. आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता. हिची ख्याती होईल बहुत समस्त ईसी वंदिती. दक्षिण देशी महाराजा येईल इचे दर्शन काजा. आणि पुत्र होईल तुझं म्हणून श्री गुरु बोलती. श्री गुरु म्हणती ती येसी पुत्र बाबा तुझ कैसी. योग्य पाहिजे वर्षे 30 अथवा शतायुषी मूर्खपै. 19 श्री गुरुच्या वचना विनवित असे ते अंगना. योग्य पाहिजे पुत्र आपणा तयासी 5 पुत्र व्हावे. भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती वर देती तेने रीती. संतोषोनी घरा जाती महानंद दंपतीसी. पुढे 30 पुत्र झाला वेदशास्त्र विख्यात बोला. 5 पुत्र तो लादला नामकरणी श्री गुरुचा. कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती
निरोपिले होते जेणे रीती. प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तली. इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने वृद्धवंद्या संतान प्राप्ती नाम 39तमोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 40. श्री गणेशाय नमः. सिद्धमणी नामधारका प्रवर्तले आणिक एका. वृक्ष झाला काष्ट शुष्का विचित्र कथा एक पहा. गाणगापुरी असता गुरु आला एक पुष्टी विप्रू. आपस्तंभ गार्ग्य गोत्रु नामतया नरहरी. एवोन या श्री गुरुमूर्तीसी नमन करी भक्तीसी. करी श्रोत्र बहुवसी कर संपुट जोडून या. जय जया गुरुमूर्ती एकोणी आलो तुझी कीर्ती. भक्त बसल्या परमज्योती परमपुरुषा जगद्गुरु. आपण जन्मोनी संसारी वृथा झालो दगडापरी. निंदा करीती दिजवरी कुष्टी म्हणून स्वामिया. वाचिला वेद यजुशाखा निंदा करीती माते लोका. ब्राह्मणार्थ न सांगती देखा अंगहीन म्हणून या. प्रांतकाळी उठवणे लोक न पाहती आपले मुख. तेने माते होते दुःख जन्मपुरे आता मज. आता धरून निर्धारू आलो स्वामी जगद्गुरु. तुझी कृपा होय जरी प्राण आपुला त्याजीन. श्री गुरु म्हणती दिजासी पूर्वजन्मी महादोषासी. केले होते बहुवसी म्हणून कुष्टी झालासी तू. आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुरी. होशील दिव्य शरीरी एको भावे आचरावे. इतुकी अवसरी काष्ट एका औदुंबरी. शुष्क होते वर्षे चारी घेऊन आले सर्पणासी. तव देखील श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती. एक भावे करुणी चित्ती घेगा काष्ट झळकरी. काष्ट घेऊनी संगमासी त्वरित जावे भावेसी. संगमनाथ पूर्व दिशी भीमातिरी रोविपा. तुवा जाऊनी संगमात स्नान करुणी यावे त्वरित. पूजा करुणी अश्वत्थ पुनरपि जावे स्नानासी. होती धरुणी कलश दोनी आणि उदक दक्षिणी. शुष्क काष्टा वेळ तिनी स्नपन करीगा मनोभावे. जया दिवशी काष्टासी पळणे येतील सजीवेसी. पाप गेले तुझे दोषी अंग तुझे होईल बर्वे. काष्ट घेऊन डोईवरी गेला तो भीमातिरी. संगमेश्वरा समोरी रेविता झाला द्विजवरी. जेणे रीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती. आचरित असे एक चित्ती भक्तिभावे करुणिया. येणे परी 7 दिवस द्विज केलं उपवास. तया काष्टासी दोन्ही कलश भरून निघाली वेळोवेळी. देखोणी म्हणत सकळई जन तया विप्रा बोलावून. सांगता ती विवंचन श्री गुरु निरोप लक्षण. नसेल निष्कृती तुझ्या पापा म्हणून दिदले काष्ट बापा. वाया कष्ट करीत असे कापा तू ते श्री गुरूंनी निरोपिले. एकोणी तयाचे वचन विप्रवर करीन म्हण. गुरुवाक्य मज काम देणू अन्यथा केवी होईल. माझे मणी निर्दारू असत्य नव्हे वाक्य गुरु. प्राणवेचिन सचराचरू गुरुवाक्य मज करणे. एक दिवशी श्री गुरुमूर्तीसी सांगती शिष्य परियेसी. स्वामींनी निरोपिले दिजासी शुष्क काष्टा भजी म्हणून. किती रीती आम्ही त्यासी विनविले त्याच्या हितासी. वाया कागा कष्टसी मूर्खपणे म्हणून. निर्धार करुणी मानसी सेवा करतो काष्टासी. झाले 7 उपवासी उदक मुखी घेत नाही. एकोणी शिष्याचे वचन निरोप देती श्री गुरु आपण. जैसा भावांत करण तेसी सिद्धी पावेल. या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी. सांगे सुत ऋषेश्वरासी स्कंदपुराणी परियेसा. सुत म्हणे ऋषेश्वरांसी गुरुभक्ती असे विशेषी. तारावया संसारासी आणिक नाही पदार्थ. अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पाहावा अंत. गुरु त्रैमूर्ती मणी धात सेवा करणे भक्तिभावे. दृढ भक्ती असे जयापाशी सर्व धर्म साधती तयासी. संदेह न धरावा मानसी एकचित्ते भजावे. पूर्वी पांचाळ नगरात होता राजा सिंहकेत. तयासी होता एक पुत्र नामतया धनंजय. एके दिवशी राजपुत्र गेला पारधी अरण्यात. जेथे नसी मनुष्य मात्र उदक वर्जित स्थळासी. राजपुत्र तृषाक्रांत हिंडत असे अरण्यात. सवे होता शबरदूत श्रमोनिया परियेसा. श्रमोनिया शबरदूत हिंडत होता रानात. देखता झाला अवचित जीर्ण एक शिवालय. भिन्न लिंग तया स्थानी पडिले होते मेदिनी. शबरे घेतले उचलोनी म्हणे लिंग बरवे असे. शबर म्हणे राजसुता माझे मणी येसे आरता. लिंग पूजा करणे नित्य म्हणून घेतले परियेसा. राजपुत्र म्हणे त्यासी नावे पाषाण लिंग घरासी. पूजा करावी शुचीसी पत्रपुष्पे अर्चोनिया. तुम्ही दंपती दोघे जण पणपूर्वक पूजा करणे. हेची लिंग गिरिजार मन म्हणून मनी निर्धारिपा. नानापरी पुष्प जाती आणाव्या तुम्ही शिवाप्रती. धूपदीप विधान रीती नैवेद्य द्यावे भस्मजान. भस्म असेल जे स्मशानी आणावे दुवा प्रतिदिनी. द्यावा नैवेद्य सुमनी
प्रसाद आपण भक्षावा. येणे परी राजकुमार तया शबरा झाला गुरु. विश्वास केला निर्धारू शबरे आपले मनात. क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी. एके दिवशी तया नगरी चिताभस्म न मिळेची. हिंडोणी पाही गावोगावी चिताभस्म न मिळे काही. येणे परी सात गावी हिंडोणी आलो गो घरासी. चिंता बहु शबरासी पुसता झाला स्त्रियेसी. काय करू म्हणे तिसी प्राण आपला त्यजिन म्हणे. जैसे गुरुने निरोपिले तैसे नैवेद्य पाहिजे दिले. नाही तरी वृथा झाले शिवपूजन परियेसा. एकोणी पतीचे वचन बोले शबरी हसून. चिंता करता किंकारण चिताभस्म देईन मी. मज घालून गृहात अग्नी लावा तुम्ही त्वरित. काष्टे वस्ती बहुत दहन होईल आपणासी. तेची भस्म ईश्वरासी अपहारावे तुम्ही अशी. व्रतभंग न करावा भरवसी संतोष रूपे बोलत असे. कधीतरी शरीरासी नाश असे परियेसी. ऐसे कार्यकारणासी देह आपला समर्पिन. एकोणी स्त्रियेचे वचन शबर झाला खेदे खिन्न. प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घेऊ म्हणत असे. एकोणी पतीचे वचन विनवीत असे ती अंगना. कैसे तुम्हा असे ज्ञान मिथ्या मोहे बोलत असा. देह सोडोनी आपणासी दहन करी वेगेसी. आपण होऊनी संतोषी निरोप देते परियेसा. ऐसे नाना परिपतीसी बोधी शबरी परियेसी. घरात जाऊनी पतीसी म्हणे अग्नी लावी आता. संतोषोनी तो शबर बांधिता झाला घराचे द्वार. अग्नी लाविता थोर लागली ज्वाळा धुरंधर. दहन झाले शबरीसी भस्म घेतले परियेसी. पूजा करुणी शिवासी नैवेद्य दिला अवधारा. पूजा करिता ईश्वरासी आनंद झाला बहुवसी. स्त्रियेसी वदिले म्हणून येसी स्मरण नाही तयासी. नित्यपूजा करून प्रसाद हाती घेऊन आपले स्त्रियेस बोलावून देतो होता शबर तो. तया दिवशी तेने परी आपले स्त्रिये ते पाचारी. कृपासागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परियेसी. त्याची शबरी येऊनी उभी ठेली हास्यवदनी. घेतला नैवेद्य मागुनी घेऊन गेली घरात. बोलावणी स्त्रियेसी शबर पुसतेसे तियेसी. दहन केले मी तुसी पुनरपी केवी आलीस तू. शबरी सांगे पतीसी आठवण आपणा आहे येशी. अग्नी लाविता घरासी निद्रिस्त आपण झाले देखा. महाशिते पीडित आपण होते निद्रिस्त. तुमचे बोल ऐकत उठवणे आले म्हणत असे. हे होईल ईश्वर करणी प्रसन्न झाला शूलपाणी. ऐसे म्हणतात क्षणी निजस्वरूपे उभा ठेला. नमन करीत लोटांगणी धावणी लागती दोघे चरणी. प्रसन्न झाला शूलपाणी मागावर म्हणतसे. इह सौख्य संसारी राज्य दिले धुरंधरी. गती झाली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास. म्हणून श्रीगुरु शिष्यांचे सांगते झाले परियेसी. विश्वासे करुणी द्विज हर्षी शुष्क काष्ट सेवे तसे. जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी. श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी. जाऊनी करते अनुष्ठाना पावया येते त्या ब्राह्मणा. देखोणी त्याचे अंतकरणा प्रसन्न झाले तैवेळी. हाती होता कमंडळ भरले सदा गंगाजळ. उचलोनिया कर कमळे घाली ती उदक काष्टासी. तक्षणी काष्टासी पल्लवाले परियेसी. औदुंबर वृक्ष येसी दिसत असे समजताते. जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होय कांचनता. तैसा श्रीगुरु सुधा स्पर्शता काष्ट झाला वृक्ष देखा. काष्ट दिसे औदुंबर सुदेही झाला तो विप्र. विप्र दिसे सुवर्ण देही नर गेले कुष्ठ तत्काळी. मग निघाले मठासी समस्त शिष्य द्विजांसरसी. ग्रामलोक आनंदेसी घेऊन येती आरतिया. तया विप्रा बोलावणी श्रीगुरु म्हणती संतोषोनी. कन्यापुत्र धनगोधनी तुझी संतती वाढेल. तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेवले निर्धार. समस्त शिष्यांमध्ये थोर तुची आपुला भक्त जाण. जैसे श्रीगुरूंनी निरोपिले तया परिदासी झाले. म्हणून सिद्ध सांगितले नामधारक शिष्यासी. इति श्रीगुरुचरित्रामृत कथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्धनामधारक संवादे शुष्ककाष्ठ संजीवनम नाम ४२ श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.